गडकोट किल्ले मावळे ज्या डोळ्याने अनुभवले होते विजयाचे सोहळे, जाणार ते डोळे लालबुंद तप्त सळ्या घेऊन आला हापशी माझ्या राजांच्या डोळ्यासमोर. माझ्या राजांनी मिटले नेत्र, स्वराज्य साठवलं डोळ्यात, डोळे सतेज केले उघडे, घेतल्या सळया आणि पाहता पाहता घुसल्या डोळ्यात, गेल्या फिरल्या कर कर कर, जशा गेल्या तशाच निघाल्या बाहेर. डोळ्यातून निघत राहिला फक्त काळा दर्पधूर. पानेदार डोळ्याच्या ठिकाणी उरले फक्त काळे कुट्ट खड्डे. दुसरी सजा होती माझ्या राजांची जबान छाटायची, पण एकानं घेतला घन, मारला तन, मस्तकावर आघात झाला आणि रक्ताचा उघळ मस्तकातून निघाला. एकानं घेतलं शिस, माझ्या राजांच्या कानात टाकलं, कानावर दाबा जोर दिला, नाक दाबलं, श्वासासाठी जीव गलबलला, जबडा उघडला, घेतली सांची घुसली आत, ओढली बाहेर, घेतली लग्नाची समशेर, मारली साप साप, तुटली जीभ पडली वळवळत तिथंच आणि माझ्या राजांच्या तोंडातून ओघळा लाल बुंद रक्ताचा पणा, लाल बुंद रक्ताचा पणा. तुटली होती जीभ, पडली होती वळवळत तिथंच, नव्हती तयार माझ्या राजांपासून बाजूला व्हायला. काय अवस्था झाली असेल माझ्या राजाची, काय अवस्था झाली असेल. ऐकायला सहज वाटतं, पण ज्यावेळी डोळ्यासमोर प्रसंग उभा राहतो ना, काय अवस्था झाली असेल. एवढंच नाही, घेतले भाले आणि कच दिशी खुपसले माझ्या राजांच्या पायाच्या गुडघ्यात, हलवले गदगद्या आणि खोबऱ्याची वाटी काढून घ्यावी ना, तशा माझ्या राजांच्या गुडघ्याच्या वाट्या काढून घेऊन गेले रे. जणाला धारदार जंब्या घुसला आणि खुपसला, मांडीत फिरवला, कर कर कर, नारळाच्या गोट्यासारखा मांसाचा लगदा माझ्या राजांच्या मांडीतून काढून घेऊन गेला. अरे किती झाल्या असं वेदना माझ्या राजांच्या मस्तकात, 1000 इंगळ्या डसाव्या असं मस्तक झाला असेल माझ्या राजांचं. अरे अरे जिवंतपणी, अरे मेलेलं एखादं जनावर जसं सोलून काढावं ना, तसा जिवंतपणी माझा राजा उभा उभा सोलून काढला होता रे, उभा सोलून काढला होता. घेतलं होतं मिठाचं मिरचीचं पाणी, फेकलं होतं अंगावर, जल 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 साल उठत राहिला, सहन करत राहिला माझा राजा. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तब्बल 40 दिवस. कशासाठी? तुमच्यासाठी, आमच्यासाठी, मराठी दौलतीसाठी, छत्रपती शिवरायांचे पुत्र हो, या अस्मितेसाठी, या भगव्यासाठी.